सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. मनोजवं मारुततुल्य वेगं, जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयूथ मुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. नेत्राने गुरुराजमूर्ती आपुली, मी जेधवा पाहिली. तू विष्णू शिव तूच दैवत मला, तू तात तू माऊली. झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण. प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा, माझे असो वंदन. आदौ राम तपोवनादिगमनं, हत्वा मृगं कांचनं. वैदेही हरणं जटायुमरणं, सुग्रीव संभाषणं. वाली निर्दलनं समुद्रतरणं, लंकापुरी दाहनं. पश्चात् रावण कुंभकर्ण हननम्, एतद्धि रामायणं. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. लीलाराणीच्या कथेवरून रामाचे विविध प्रश्न, असा हा जो भाग आहे आपला हा चालू आहे. त्या ठिकाणी आपल्या मनात जसे प्रश्न पडतात तसेच प्रश्न रामांना पडले आहेत आणि राम वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारतायत. आणि जो प्रश्न विचारल्यावर आपल्याला असं वाटतं की हाच प्रश्नाचं उत्तर आपल्याला हवं आहे. म्हणजे अशा पद्धतीने अगदी आपले प्रश्न घेतल्यासारखे मानव रूपामध्ये जसे प्रश्न पडतात तसे प्रश्न त्यांना पडले. आता प्रश्न पडले म्हणजे पडलेले नाहीत. आपल्याला माहिती आहे की रामांचं अनंत कोटी ब्रह्मांडाचे नायक आहेत, पण त्यांनी नररूप घेतल्यामुळे आपल्या कल्याणाकरता वेगवेगळे प्रश्न त्यांनी विचारायला सुरुवात केली आहे. आणि हे सगळं जे आहे ते खरंच आपल्यासाठीच आहे. त्यामुळे आपण त्यांनी म्हटलं कालाच्या अकल्पनीय कक्षा ह्याबद्दल आपण बोललो आहे की आपल्याला जसं वाटतं तसा काळ नाही. आपला जो काळ आपल्या वाटण्यावर अवलंबून असतो, प्रत्यक्षात काळ तसा नाही. यावरती त्यांनी उत्तर दिलं आहे. म्हणून त्यांनी अकल्पनीय कक्षा, जिसको हम पहचान भी नहीं सकते, समझ भी नहीं सकते, ऐसी काल की व्याख्या है, ऐसा वशिष्ठ ने राम को बताया. योगेची स्थलकालातील अवस्था हा अभ्यासाचा परिणाम है. ऐसा अगर होता है, उसकी अवस्था अगर ऐसी हो जाती है कि काल उसे कुछ नहीं लगता, काल के ऊपर विजय यानी काल का उसे कुछ नहीं लगता, काल इसको वो महत्व नहीं देता, ऐसी अगर अवस्था उसकी हो गई तो वो उसके साधना का परिणाम है, अभ्यासाचा परिणाम है. ध्यान प्रक्षीण चित्तस्य न दिनानि च रात्रयः, न पदार्थान च जगत सत्यम आत्मनि योगिनः. परंतु ज्याचं चित्त निर्विकल्प समाधीमध्ये विरून नष्टप्राय होऊन गेले आहे, अशा योगाला दिवस आणि रात्र, महिने आणि वर्ष यापैकी कशाचेही भान नसते. वो कुछ नहीं जानता दिन है कि रात है, कितने दिन हो गए, क्योंकि वो खुद के निर्विकल्प अवस्था में जीता है. उसे समझ में आता है कि उपयोग किसका करना है. उपयोग हमें इस क्षण का करना है. कल का उपयोग नहीं, कल की चिंता नहीं, कल की याद नहीं और कल की चिंता नहीं. ये दोनों बातों पर वो स्थिर हो जाता है. वैसी निर्विकल्प अवस्था अगर हो गई तो उसको रात हो या दिन हो, महीने हो या वर्ष हो, किसी ऊपर उसका ध्यान जाता नहीं. और हमारा एक वैशिष्ट्य है, मानव जीवन का एक वैशिष्ट्य है, जिधर हम ध्यान करेंगे वही वस्तु हमें दिखेगी, अन्यथा वो वस्तु हमें समजती नहीं, हमें समझ में आती नाही. याचा आपण विचार करायचा. विश्वासाने या गोष्टीवर विश्वास ठेवायचा आहे की आपल्याला जर एखादी गोष्ट वाटली आहे तर आहे आणि आपल्याला जर ती वाटली नाही तर नाही. दुःख आहे असं वाटलं तर वाटतं आणि दुःख नाही असं जर वाटलं, ते दुःख असताना तरी ते दुःख नाही ही अवस्था आपण प्राप्त करून घेऊ शकतो. ही बुद्धी आपल्याला नरजन्मामध्ये मिळाली आहे. म्हणजे काळ गेलेल्याचंही महत्त्व नाही, काळ पुढे कसा जाणार आहे याचंही महत्त्व नाही. सध्या आज या क्षणी जर क्षण भोगू शकलो तर ती योग्यांची अवस्था, योग्याची स्थलकालातीत अवस्था, हे प्रकरण आहे. आता योग्याची स्थलकालातीत म्हणजे पहिल्यांदा आपल्याला काळामधून बाजूला करतात. आपल्याला जो वेळ आहे, आपल्याला वाटतं आपला जो वेळ आहे, प्रत्यक्षात जो गेला तो वेळ गेला.
पुढे येणार आहे का माहिती नाही. आताचा जो क्षण आहे तो जर उपभोगता आला तर आपल्याला त्यावरती काळावर विजय मिळवला, त्यालाच योग्याची अवस्था म्हटलंय. त्याच्या लेखी उदय आणि अस्त, कालाचा आणि उद्याचा दिवस असा भेद शिल्लक राहत नाही. आत्मस्वरूपाच्या अनुसंधानात रममाण झालेल्या योग्याच्या दृष्टीने काळही नसल्यासारखाच असतो. हा जो योगी बनतो, योगी म्हणजे कोण? जो अगदी तपश्चर्या करत हिमालयामध्ये जातो तो तर आहेच. त्यांनी तर त्याचं जीवन त्याकरता घालवलंच आहे, ठरवलंच आहे त्यांनी की आपल्याला नवीन पद्धतीने जीवन जगायचं आहे. पण सर्वसाधारण माणसाला सुद्धा काळाचं भान राहत नाही. मग 14 वर्ष पूर्ण झाले, म्हणजे वनवासाला जातानाही वाटलं नाही, वनवासातही वाटलं नाही, वनवासातून आल्यावरही वाटलं नाही, कारण प्रत्येक क्षणामध्ये स्थिर आहे असा अर्थ घ्यायचा. आपले जे आयुष्यातले वर्ष गेले वाया, आपले संपले, ते कसे गेले आठवलं की ते गेलेले आहेत ना प्रत्यक्षामध्ये. गेल्यानंतर त्याचा जर परिणाम आपल्यावरती झाला तर आपण अजूनही भूतकाळात जगतोय. पुढे काय होईल याची चिंता असेल तर आत्तासुद्धा आपण चिंतेने व्याप्त आहे. पण प्रत्यक्षात सिंहावलोकन केलं, मागचा भाग बघितला आणि पुढे काय होणार याची चिंता न करता राहिलो तर वसिष्ठ म्हणतात ते योग्याचं जीवन आहे. प्रत्यक्षामध्ये हिमालयामध्ये जाऊन, जंगलामध्ये जाऊन जीवन जगणे म्हणजे तेवढंच फक्त अर्थ नाही, तर असलेल्या क्षणात सुद्धा माणूस योग्याचं जीवन जगू शकतो मानसिकरित्या. कारण ही सगळी पृथ्वी आपल्याला माहिती आहे, ब्रह्मांड पूर्ण जे आहे ते पूर्ण ब्रह्मांड फक्त आणि फक्त मानसिक आहे. विष्णूंच्या मनात आलं, ब्रह्माची उत्पत्ती झाली, ब्रह्माच्या मनात आलं आणि विश्वाची उत्पत्ती झाली. मग त्या विश्वामध्येच आपला पंचमहाभूतिक देहाची निर्मिती झाली. आणि प्रत्यक्षात जो मूळ अंश आहे, स्थूल देह आपला, सूक्ष्म देह जो आपला आहे तो वरचाच आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी जर तो आपल्याला कळल्या तर मग ह्या आपण जो अनुभव घेतोय काळाचा, त्या काळाचा परिणाम आपल्यावर होईल का किंवा व्हायला नको असा त्यांचा आत्मस्वरूपाच्या अनुसंधानात स्वतःमध्ये जर रममाण झालं, 5 मिनिटं जरी आपण स्वतःच्या अवस्थेमध्ये जाऊ शकलो तर तो योग आहे. म्हणजेच त्यांनी काळावर विजय मिळवला. काल को भी हमने जीत लिया ऐसा अनुभव है. याचा सरळ अर्थ काय सांगितला? भूतकाळ गेला तरी किती गेला त्याचा प्रश्न नाही, पुढे काय होणार आहे चिंता नाही. या क्षणी बाकी मला आज आता समाधान मिळालं आहे आणि तो समाधान पकडून ठेवण्याचा जो योग आहे त्याला म्हणतात ते योग्याचं जीवन. प्रत्यक्षामध्ये काहीही सोडायची गरज नाही. मनानेच विचार करायचा हे दुःख माझं नाही, मनानेच विचार करायचा हे सुख माझं नाही. दोन्ही गोष्टीमध्ये शीतोष्ण सुख दुःखेशु दोनों भी इसमें अगर हम स्थिर हो सके तो योग है. मग त्या योगाच्या दृष्टीने काळही नसल्यासारखाच आहे. आता आपल्याला वाटायला लागेल काळाला काही महत्त्व नाही. आपण आता हा जो क्षण पकडलाय त्याला महत्त्व आहे, गेल्याला महत्त्व नाही. नाही तर आपण जर मागे गेल्याला महत्त्व दिलं, उदाहरणार्थ आपण जर मागच्या गोष्टीला महत्त्व दिलं आपल्या आयुष्याला, तर आपण तेच पकडून अगदी भूतकाळातच जगतो ना. म्हणजे त्या भूतकाळाचं ओझं पुन्हा आपल्या मनावर येतच आणि पुढे काय होईल याची चिंता पण करतो. मग ती चिंताही नको आणि भूतकाळ आठवायचं नाही, त्याच्यात रमायचंच नाही. गेला तो गेला, काळाच्या प्रवाहाबरोबर तो काळ संपलेला आहे. आणि आता जो मला मिळाला आहे ती जाणीव, म्हणजे या देहाची जाणीव मला झाली आणि या देहातून काय प्राप्त करायचं आहे ह्याची जाणीव झाल्यावर पुढची चिंता नाही, मागचं काही नाही. असं करताना आपण जे आयुष्य जगू त्याला अगदी काळावर विजय झाला असं म्हणायला हरकत नाही. त्याला जग आणि जगातले सर्व पदार्थ त्याला सत्य वाटत नाहीत. ये जो जग दिख रहा है वो जग और जग में दिखने वाली हर एक वस्तु, उसमें हमारा देह भी आ गया, उसमें हमारा देह भी जग का ही है. इसलिए देह भी सच्चा नाही. हे जर मी पहिल्या दिवशी सांगितलं असतं की हे जगत असत्य आहे, आता येणारा पाऊस, गेलेली लाईन, हे सगळं काय दिसतंय ना मला, आहे ना ते प्रत्यक्ष, असं म्हटलं असतं सगळ्यांनी. पण आता ह्या योगाच्या साह्याने रामांना वसिष्ठ समजवत आहेत की हे सगळे पदार्थ सत्य नाही, याच्यावरती थोडासा स्थिर हो. एकदा का ते स्थिरता त्या मनाची आली की मनानी वृत्ती तुझी या संसारापासून, या देहापासून वेगळी होईल आणि समाधानाचा अनुभव तू घेऊ शकशील. हा योग नाही का? म्हणून त्यांनी म्हटलंय योग्याची स्थलकालातीत अवस्था. स्थळ काळ कशालाच महत्त्व नाही. ध्यान प्रक्षीण चित्तस्य न दिनानी च न रात्रयः न पदार्था न च जगत सत्यम आत्मनी योगिनः. जो आत्म्यामध्ये स्थिर होतो,
जो आत्मस्वरूपामध्ये स्थिर होतो ती योग्यांची अवस्था आहे. आता त्याला सत्य सामान्यांच्या अनुभवातून एकदम उलटी अशी ही अवस्था आहे. आपल्याला वाटतं हे खरं आहे, आपल्याला वाटतं हा काळ खरा आहे, आपल्याला वाटतं भूतकाळ खरा आहे, आपल्याला वाटतं भविष्य ते येणार आहे ते खरं करायचं आहे. ह्याच्या अगदी विरुद्ध संकल्पना आहे तिथे. आता मग आपल्या मनाला उलटं न्यायचं आहे. सोपं आहे का? जे आपल्याला पटतं ते करायला लावलं तर आपण अगदी सोपं म्हणतो. जे मला करायचं आहे, मला भूतकाळात रमायचं आहे, सोपं आहे. पण तो योग कसा असेल? हा योग आहे. भूतकाळाला विसरायचं आहे आणि भविष्याची चिंता सोडायची आहे. क्षणाला अनुभव घ्यायचा आहे आणि या जगात माझ्यासमोर जे आलं त्याच्याशी माझा वैयक्तिकरित्या संबंध नाही. जे होतं आहे ते आपोआप घडतं आहे, ते मी बघतोय साक्षीभावानी. त्यामध्ये मी ढवळाढवळ करू शकत नाही. मैं उसमें बदल नहीं कर सकता. आपण विचार केला ना, आपल्या आयुष्यामध्ये महत्त्वाच्या कोणत्या गोष्टीमध्ये बदल करू शकलो आपण? कहाँ जन्म लेना है, कैसा जन्म होना है, हमारा कैसा आयुष्य जाने वाला है, याच्यावरती खरंच आपलं नियंत्रण आहे का? काही काही गोष्टी आपोआप घडतात. हे जेव्हा समजतं, हे जेव्हा साक्षीभावाने बघितलं, तेव्हा उलटी गंगा वाहते आणि जे कठीण आहे ते आपण साध्य करायचा जर प्रयत्न केला तर त्याला योगच म्हणायचं ना, त्याला योग म्हणायचं आहे. हे सामान्यांच्या अनुभवातून एकदम उलटी अशी ही अवस्था कशी प्राप्त होईल? आता ही अवस्था कशी प्राप्त होते असे आश्चर्य करशील तर त्याचं एक उत्तर मी तुला देतो. याचं एकच उत्तर आहे, अभ्यास आणि ध्यान. या अभ्यास आणि ध्यान करण्यासाठी आपल्याला कुठेतरी विश्वास ठेवावा लागेल ना. हमें कुछ ना कुछ मानना पड़ेगा. एक बात मानना है, ये बात नहीं है. एक बात मानना है, यही बात सत्य है. ज्याच्या अगदी बुद्धीला वाटत होतं जो सत्य है वो सत्य मान रहे थे, ऐसा लग रहा था वो भ्रम था. और जो सत्य नहीं दिख रहा वो हम मान नहीं रहे थे, वो भी असत्य है. ह्या दोन्ही गोष्टींचा विचार करून कोणत्या तरी गोष्टीवर बुद्धी स्थिर करून त्या ज्यांनी सांगितल्या त्याच्यावरती विश्वास ठेवून जर आपण काही करू शकलो, बुद्धीला बलटवू शकलो, तर म्हणजे मग तो ध्यान आणि अभ्यास आहे. त्यासाठी तुम्हाला ध्यान करावं लागेल, त्यासाठी अभ्यास करावा लागेल. आणि ज्यांनी ते ध्यान केलं आहे, ज्यांनी तो अभ्यास केला आहे, त्यांना विचारावंही लागेल की तुम्हाला का मी विचारतोय? कारण तुमच्यासारखी अवस्था मला प्राप्त होईल जे या जीवनात सामान्य प्राण्याला शक्य नाही. अन्यथा आपण आपल्याला पशु म्हणायला हरकत नाही. कारण पशु जसं जगतात, जसं आलं जीवन तसं जगतात, त्यावरती विचार करत नाही, सत्य काय आहे याच्या मागे जागत नाही. तसंच आपण जायचं आहे का? ह्या लोकांना काय विशेष मिळालं आहे की ज्यामुळे यांना समाधान प्राप्त झालं आहे? ज्याचा शोध मी जन्मापासून घेते आहे, ज्या गोष्टीचा शोध मी जन्मापासून घेते आहे ते सगळं यांना प्राप्त झालं आहे. मग त्यांच्यावरती विश्वास नको का ठेवायला? त्यांच्यावरती श्रद्धा ठेवायला पाहिजे. तेव्हा कुठे मला ती ध्यान आणि अभ्यास मला करता येईल. मग कोणतीही गोष्ट अशक्य वाटणारी गोष्ट साध्य होते. त्यामुळे अशक्य वाटणारी गोष्टसुद्धा साध्य होते. जो हमें नहीं लग रहा था वो भी बात हमारे जीवन में आ जाती है. इंद्रिय संयमनाचे कष्ट, खडतर, अप्रिय वाटणारे आचरण सतत अभ्यासाने साध्य होतं आणि मगच संयम सहज आणि प्रिय वाटतो. मग त्यामुळे हमें ऐसा लगता है कि ये जो हम कर रहे वो जो कठीण नहीं है. आता हे सुद्धा वाटण्यावरच आहे ना. कळलं का आता? हे सुद्धा वाटण्यावरच आहे. जर मला वाटलं की हे व्रत कठीण आहे तर कठीण आहे, जर मला वाटलं हे व्रत सोपं आहे तर सोपं आहे. मी सोपं आता याचं उदाहरण देत असताना म्हणजे जर आपल्या साधारण याच्यातलं द्यायचं असेल तर नर्मदा परिक्रमा आजकाल सगळेजण जातात. आता जे नर्मदा परिक्रमेला जातात त्या लोकांना ते जाणं कठीण वाटत नाही. प्रत्यक्षात ते जाणं कठीण आहे आणि साधं आहे, हे सगळं आहे, ते सत्य आहे की ते कठीण व्रत आहे. पण ज्यांना वाटत नाही ते कठीण व्रत आहे, ते परिक्रमा एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा करून आलेत. कारण त्यांना ते वाटत नाही. आपण का नाही केली? कारण आपल्याला ते कठीण वाटतं. म्हणजे आपल्या वाटण्यावर नर्मदा परिक्रमा तीच, मनुष्य जन्म तोच, पण एक वृत्ती बदलली तर मी गेले नाही नर्मदा परिक्रमेला. कारण की मला वाटतच नाही मी करू शकेन. मुझे अगर ऐसा लगता होगा कि मैं कर सकती हूँ, मुझे अगर लगता होगा नर्मदा परिक्रमा बहुत आवश्यक है, मुझे अगर लगता होगा मेरे जीवन का सार्थक नर्मदा परिक्रमा है, असं एक उदाहरण दिलंय. असं अगर मुझे लगता है तो मैं कैसे भी करके निकल जाती हूँ, क्योंकि मुझे लगता है कि मैं कर सकती हूँ. मग फक्त वाटण्यावर नाही का? हे किती छान उदाहरण आहे. कशाला वारीला जातात लोक, हजारो लोक वारीला जातात आणि लाखो लोक घरी असतात.
मग घरी असणाऱ्या लोकांना वाटत नाही म्हणून ते वारीला जात नाही. प्रत्येक ठिकाणी आत्ता आम्ही चक्रतीर्थाला गेलो, त्या चक्रतीर्थाला अक्षरशः ओल्या अंगाने लोळण घालत होते लोक. त्यांना वाटतंय म्हणून घालतायत, म्हणून त्यांना ते शक्य आहे. प्रत्यक्षात खाली जमिनीवर प्रत्येक वेळी लोळत लोळत लोटांगण घालत पुढे जाणं, एवढी मोठी परिक्रमा करणं सोपं नाही. परिक्रमा कठीणच आहे, पण त्यांना वाटत नाही, ते करून जातात. हमें अगर जो लगता है वो हम करते हैं. भगवंतांनी ती फ्री विल दिली आहे. अगर आपको लगता है जो वही होगा, इतकी मोठी गॅरंटी दिली आहे. हमें लग ही नहीं रहा कि ऐसा कुछ हमारे जीवन में होगा, तो नहीं होगा. कारण ही सगळी मानसच सृष्टी आहे. ही जी सगळं दिसतं. आता पटलं का की ज्या ठिकाणी सांगितलं असतं जगत खोटं आहे तर पटलं नसतं, पण आता असं वाटतं खरंच हमें लगता, हमें दुख है. अगर हमें हमारे मन में पक्का पकड़ा, हमें दुख है, बहुत दुख हो रहा है. असेल छोटी गोष्ट मोठी गोष्ट, पण हमें दुख हो रहा है असं जर वाटलं तर दुःखीच राहणार आहे आपण. आणि आपण जर मनाने विचार केला साधनेनी की नाही हे दुःख काही खरं नाही, हे दुःखापेक्षा काहीतरी सुख वेगळं आहे आणि हे दुःख काय आज आहे उद्या निघून जाईल, असं जर माझ्या मनाने घेतलं तर त्या दुःखाचा परिणाम माझ्यावरती होत नाही. झाला काळावर विजय. माझ्या वाटण्यावर सुख आणि दुःख संकल्पना आहेत. अभ्यास म्हणजे ठरलेली गोष्ट प्रयत्नपूर्वक पुन्हा पुन्हा करणे. रामांना सांगतायत वसिष्ठ, जर आता तुला जाणवलं की दुसरं काहीतरी जीवन चांगलं आहे, काहीतरी विशेष आहे, तर मग तुला अभ्यास करावा लागेल. त्यासाठी तुला आपोआप होणार नाही. मी सांगितलं, मैंने बोला और मैंने आशीर्वाद दिया, इससे आपको समझ में आ गया. मेरा आशीर्वाद क्या काम करता है कि तुझे समझ में आ गया मुझे क्या बताना है. ये समझ में आने का आशीर्वाद मैं दे सकता हूँ, लेकिन आगे की जो कृति है वो अपने जीवन में जो उतारना है वो आपको खुद को करना है. अगर आप खुद करोगे तो ही होगा. यानी पहले समझ में आना ये कृपा है. अगर ये ग्रंथ हाथ में आया और ये सब संकल्पनाएं हमें अगर स्पष्ट होने लगी तो वो गुरु की कृपा है, ऐसे हम समझ सकते हैं. लेकिन गुरु की कृपा कब काम करेगी? जब हम उसके ऊपर कार्य करेंगे. अगर हम उसकी साधना करेंगे तो ही वो वस्तु हमें प्राप्त होगी. अन्यथा सर्वसाधारण जीवन हम जी के पुनरपि जननम पुनरपि मरणम यही चक्कर में फंसे रहेंगे. पूर्वीच्या प्रिय वस्तू कंटाळवाण्या अप्रिय होतात. जो हमें पहले अच्छे लगते थे वो बात हमें अभी अच्छी नहीं लगती, क्योंकि वो अच्छी नहीं है. हमारे कल्याण के लिए ये हमें ध्यान में आ जाता है गुरु कृपा से. ये वस्तू को जन्मापासून आपल्याला या गोष्टीला महत्त्व द्यायची सवय झाली आहे. मेरा देह, मेरा नाम, मेरा संसार, ही इतकी सवय झाली आहे या सगळ्या गोष्टीची की हे माझं नाही म्हणताना किती त्रास होतो. हे माझं नाही, मला कोणत्याही क्षणी सोडायचं आहे, किंवा जे काही मी कमावलं ते माझं टिकणारं नाही आहे, हे जेव्हा लक्षात आलं तर ह्या नवीन प्रवृत्ती निर्माण करणं किती कठीण आहे. पण त्या कंटाळवाण्या होतात. तेच आता मला करायचं नाही, जे चुकलं माझं ते मला पुन्हा करायचं नाही, असं जेव्हा वाटेल एखाद्या व्यक्तीला तेव्हा तो संसार कंटाळवाणा होईल. अन्यथा संसारात रस आयुष्यभर त्याला वाटत राहील. आणि आयुष्यभरात जर हा रस वाटत राहिला तर मुक्तीची चान्सेसच नाही. मग त्यासाठी योगपूर्वक साधना करून आणि मुख्य म्हणजे अभ्यास करून ह्या सगळ्या गोष्टींमधलं विवेक आणि वैराग्य आपल्या मनामध्ये निर्माण झालं पाहिजे. मनाने गोष्ट सोडायची कोणतीच नहीं. कुछ भी हमें छोड़ने का नहीं है. संसार छोड़ने का नहीं है, रहन सहन छोड़ने का नहीं है, खाना पीना छोड़ने का नहीं है, लेकिन उसमें जो आसक्त वृत्ति है उसको अगर हम मन से विचार करके छोड़ देंगे, ये सत्य नहीं है, तो हमें उस वस्तु बाधक नहीं ठर सकती. वो बाधक हमें नहीं हो सकती. आता किती मोठी गोष्ट या ठिकाणी पुन्हा वसिष्ठांनी सांगितली आहे. सन्मार्ग दाखवणारे शास्त्र प्रथम विषयप्रीतीमुळे शत्रुसारखे भासते. हम अगर थोड़ा सा विचार मनन चिंतन करेंगे तो हमें अगर ये बताया जा रहा है, सद्गुरु द्वारा अगर ये हमें बताया जा रहा है, तो हमें ये प्रिय नहीं लगता. हमें ऐसा लगता है ये हमें नहीं करना चाहिए, क्योंकि उसमें कुछ रस नहीं है. उसमें क्या पड़ा है? जो मेरे संसार में मुझे खाने को मिलता है, जो मुझे संसार में अच्छे कपड़े पहनने को मिलते हैं, जो संसार में हमारी प्रसिद्धि होती है, वो सब हमें दिखता है. लेकिन इसमें क्या दिख रहा है? तो ये जो है ना, ये बताने वाले लोग हमें अच्छे नहीं लगते. कैसे अच्छे लगेंगे? क्योंकि हमें वो यहाँ से ऊपर लेना चाहते हैं. ऊपर जो शांति है वो देना चाहते हैं.
लेकिन वो शांति देने के लिए हमें इसमें अप्रीति रखना चाहिए। अगर इसमें हम प्रीति रखेंगे तो वो जो बता रहे हमें अच्छा नहीं लगता, बिल्कुल अच्छा नहीं लगता। इसीलिए शास्त्र को हम सुनते भी नहीं, पढ़ते भी नहीं और देखते भी नहीं, क्योंकि हमारे बुद्धि पर प्रहार होता है। बुद्धि को वो बता रहा है, जो तुम्हारी बुद्धि बता रही वो सत्य नहीं, जो हम बता रहे वो सत्य है। इसलिए बुद्धि को शरण लाओ। अगर बुद्धी की शरणागती होनी है तो ये बात अशी ही गोष्ट साधी कशी असणार आहे, त्या गोष्टीला अतिशय खडतर प्रयत्न लागतील, हे जाणवून देण्याचं काम फक्त शास्त्र करतं। शत्रूसारखं भासतं, परंतु दृढ अभ्यासानंतर हितकर्त्या मित्राप्रमाणे तेच शास्त्र प्रिय वाटते। अगर हम उसको करना चाहेंगे, हम अगर उसका अभ्यास करेंगे तो वो हमारे मित्र बन जाते हैं। किती मोठी गोष्ट सांगितली आहे। ह्यासारखं मोठं नाही। सगळ्यात पहिल्यांदा समजणं, समजल्यानंतर मग त्यावरती अभ्यास जर केला तर जे कठीण वाटत होतं ते सोपं वाटतं। सुरुवातीला असं वाटतं की हे कठीण आहे आणि कंटाळवाणं आहे, एखादा नियम करायचा म्हटलं तर कठीण जातो, पण एकदा का नियमाचा आनंद निर्माण झाला तर तीच गोष्ट आपण सहजपणे करून जातो। जशी नर्मदा परिक्रमा लोक सहजपणे करून जातात आणि सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे अनुभवसुद्धा, पारमार्थिक अनुभव ते घेतात। या काळात अजूनही आपण त्या गोष्टी बघतो, मग यावर विश्वास ठेवायचा नाही आपण, आणि अजूनही आपण जुन्याच गोष्टींवरती विश्वास ठेवायचा। कठीण वाटणारी गोष्ट करायची आपल्याला ताकद आहे, करायची की नाही? आपली बुद्धी सामान्य नाही आहे, आपली बुद्धी असामान्य आहे। त्या असामान्य बुद्धीला अभ्यासाने, शास्त्राच्या आधाराने आपल्याला आज जर वळवलं तर मग समजतं आम्हाला वाटतं तेच घडतं। मग जो हमें लगता है वो अगर हमें अनुभव में आ सकता है तो अच्छा क्यों नहीं हमने विचार करना चाहिए, एकदम सत्य का विचार करना चाहिए, ये योग है। विषयी जनांचा कंटाळा येतो, त्यांचे मुखावलोकनही करू नये असे वाटते। साधुजन सज्जन यांच्याशी बोलताना आनंद होतो। अगर खुद से ऐसे लगने लगा कि सज्जन व्यक्ति से बोलने के बाद मुझे शांति मिल रही है, जो अभी तक हमें नहीं मिलती थी। हम अब साधु संत सज्जनों के पास नहीं जाते थे, हम खाली हमारे दायरे में ही रहते थे, वहाँ ही आनंद लेते थे। वो आनंद हमें अभी आनंद नहीं लगता, वो आनंद हमें नहीं लगता, वाटतच नाही, तर पुढे त्याचा आमच्यावरती परिणाम होण्याचा प्रश्नच नाही। स्वतःहूनच आम्ही साधू संत सज्जनांचे विचार ऐकायचा प्रयत्न करतो, तेच गोड वाटतं। म्हणजे हा बुद्धीवर मिळालेला हृदयाचा विजय आहे। ज्या ठिकाणी हृदयाने बुद्धीवरती विजय मिळवला, तो योग साधला की मला या गोष्टीत रस नाही आणि ह्या गोष्टी मला फार गोड वाटतात, हे एकदा जीवाची संकल्पना पक्की झाली की मग मार्ग सुकर झाला। मग असं जेव्हा वाटत असेल, असा जो लोकांनी अनुभव घेतला असेल, तो अनुभव मला घ्यायचा आहे आणि तो मला मिळणार आहे, तो मला मिळू शकतो, यावरती आपण एकदा पक्क झालं की बाकीच्या गोष्टी संसार खरं वाटत नाही। आणि हेच तर पहिलेपासून सांगायचं आहे की जिथे तुला खरा आनंद मिळणार आहे तिथपर्यंत मला तुला नेऊन ठेवायचं आहे। आपल्या चित्तातल्या पालटाने वास्तविक जगातले काय बदलते? मग जे म्हटलं की जग मिथ्या आहे असं म्हटल्याने, माझ्या मिथ्या म्हटल्याने खरंच जगात परिणाम होतो का? काहीच नाही। मी सत्य म्हणणारी जगामध्ये परिणाम होतो का? नाही, जगामध्ये परिणाम होतच नाही। तरीही आपल्याला वाटत असतं की मैं जग बदलने जा रहा हूँ, मैं मेरा संसार बदलने जा रहा हूँ, मैं मेरे घर में मेरी सत्ता चलाने वाला हूँ, असं वाटत असतं। प्रत्यक्षात आपल्या असण्यानी आणि आपल्या नसण्यानी संसारामध्ये आणि जगामध्ये काही फरक होत नाही। हाच तर धक्का बसतो मुळात। पहिला धक्का मीच जातं, मी जे करते असं वाटतं ते जातं, वाटतं मनानी वाटतं आपल्याला आता की मी त्यावरती माझं काही राज्य चालू शकत नाही, तेव्हा धक्का बसतो। आणि तो जो धक्का सद्गुरू आपल्याला देतात, त्या धक्क्यातून साधना करा म्हणतात। एकदा का धक्का बसला हा की तुझ्यामुळे काही अडत नाही किंवा तुझ्यामुळे काही घडलंही नाही, तूने कुछ किया नहीं, तूने कुछ देखा नहीं, तुम्हारा काम क्या है, सिर्फ साक्षी भाव से क्या हो रहा है वो देखा, वो अनुभव किया। किती मोठा धक्का बसतो। आणि तो धक्का एकदा पचवतानाच फार त्रास होतो। एकदा का तो धक्का पचवला की मग पुढे साधना आणि अभ्यासाने अशक्य असलेली गोष्ट परमसुखाकडे आपण जाऊ शकतो। किती मोठी आणि आवश्यक हे ज्ञान आहे। नंतर आपल्याला चित्तातल्या पालटाने वास्तविक जगातलं काय बदलतं याच्यावरती उत्तर रामांना विचारलंय। तुला जे वाटतं त्याप्रमाणे झालं नाही तर जगामध्ये काय फरक पडला सांग मला।
खरोखर आपल्या भावनेप्रमाणे आपले जग बदलत असते. विचार करू 5 मिनटं, 5-10 मिनटं या महत्त्वाच्या गोष्टींवरती चिंतन करू, की आपल्यामुळे आत्तापर्यंतच्या आयुष्यात सुद्धा खरंच स्वतःहून आपण काय बदल करू शकलो. कुठे जन्म घ्यायचा माझ्या हातात होतं, कुठे मी काय निर्णय, कुठे मला किती मुलं होणार आहे, माझा संसार कसा जाणार आहे, ह्यावरती माझं खरंच नियंत्रण होतं. लग्न कुणाशी होणार आहे यावरती नियंत्रण होतं. लग्न करणार आहे की नाही करणार आहे यावरती नियंत्रण होतं. मला काय वाटत होतं त्याप्रमाणे मी केलं आहे. प्रत्यक्षात गो विथ द फ्लो, जे घडलं त्यावरती मी माझं स्वतःचं काम करत राहिली. पण ते करत असताना फरक हा होता की मला वाटत होतं की माझ्यामुळे हे सगळं घडलं. मी निर्णय घेतला या व्यक्तीशी लग्न करायचं तेव्हा माझं झालं आहे हे मला वाटत होतं. आणि ज्या क्षणी समजलं की जीवनामध्ये काहीही फरक आपल्या वाटण्यानी पडत नाही, धक्का बुद्धीला बसतो. बुद्धीला हा पहिला धक्का बसला. माझा रोग माझ्या हातात नाही, माझा देह माझ्या हातात नाही. मला वाटतंय मला तरुण राहायचं आहे, मला वाटतंय मला बाल व्हायचं आहे. होता येतंय का? आपल्या वाटण्यानी कोणत्या जीवनात फरक पडतो, तर पुढे आपल्या आनंदात कसा फरक पडेल. त्यापेक्षा आनंद कुठे आहे याचा शोध घेतला पाहिजे. आपले हर्ष विषाद आपल्या भावनेवर आणि आपल्या ज्ञानाच्या पातळीवर अवलंबून असतात. आपल्याला जो आनंद आहे, आपल्याला जे ज्ञान आहे ते आपल्या वाटण्यावर अवलंबून आहे. मला जर वाटलं की मला ज्ञान आहे, मला जर वाटलं मला आनंद आहे, तर मी आनंदी आहे. ह्यावरती आपण रोज दिवसभरात प्रयोग करू शकतो. कृतज्ञ मी, कृतार्थ मी. माझ्या इतकी भाग्यवान फक्त मीच. सुरुवातीच्या कथेमध्ये सांगितलंच आहे योग वसिष्ठामध्ये की माझ्या इतकी भाग्यवान मी, कारण लीलेला सरस्वती भेटली. तसं तेच सरस्वतीचं रूप ज्ञानस्वरूप गंगा, योग वैशिष्ट गंगा जर आपल्या हातामध्ये पडली तर माझ्या इतकी भाग्यवान मी, कारण अन्यथा कुठेच भाग्य नाही आहे. अन्य कुठेच भाग्य नाही आहे. भाग्य माझ्या वाटण्यात आहे. मला जर वाटलं मी भाग्यवान आहे, अगदी सर्व दृष्टीने म्हणजे सगळं विच्छिन्न झालं आहे शबरीचं शरीर. म्हणजे वाट बघून बघून शबरी थकली आहे आणि म्हातारी झाली आहे. तरुण मुलगी, 8-9 वर्षाची मुलगी, 8-9 वर्षापासून 90 वर्षापर्यंतचा काळ तिने एकट्याने काढला. तिचं शरीर गेलं, सगळं छिन्न विच्छिन्न झालं. देह म्हणजे म्हातारपणाने गेला. बरं, नुसता देह गेला तरी आपण म्हणतो की ठीक आहे, देहाचं काही वाटत नाही. पण ते कावळे आले आणि कावळे तिला टोचू लागले, पक्षी जंगलातले, की आता हे म्हातारं शरीर आहे, पूर्ण शरीराला आपण खाऊन टाकू. त्यावेळी ती शबरी माता काय म्हणते? शबरी माता म्हणते की माझं सगळं शरीर तुम्ही खा, काही हरकत नाही, मला काही शरीराचा मोह नाही, पण माझे डोळे नका खाऊ. का नका खाऊ? कारण माझ्या डोळ्यांना राम दिसणार आहे. हे डोळेच माझे फक्त राम बघू शकणार आहे. मग ह्या म्हणजे तिला काय वाटत होतं शरीराबद्दल विचार करा, की माझं शरीर मला महत्त्वाचं नाही, वाटतच नव्हतं. आम्हाला किती वाटतं महत्त्वाचं शरीर. शरीराला एवढीशी खरोच जरी आली तर आपण दुःखी होतो. वाटलं. मैं बोलना चाहती हूँ, जो हमें लगता है वही जीवन रहता है और वही इतिहास बनाता है. उसे लगा ही नहीं कि हमारा शरीर कुछ महत्व का है. उसे लगा ये शरीर में से ये जो 2 आँखें हैं, वो आँखें खाली मेरी खाओ मत तुम, क्योंकि वो उन आँखों से ही मैं राम को देखना चाहती हूँ. और उसने वो आँखों से राम को देखा है. जो उसने जे तिने ठरवलं ते तिने पूर्ण केलं. शरीराचं काहीही झालं तरी चालेल, आम्ही करतो. आम्ही एकही गोष्ट आपल्या शरीराची सोडायला तयार नाही, आपले नाते सोडायला तयार नाही, आपला पैसा सोडायला तयार नाही. राम कसे दिसतील? तिने सांगितलं, रामासाठी जेवढं आवश्यक आहे तेवढे डोळे फक्त माझे शिल्लक ठेव. वारीतले लोक म्हणतात, माझे पायांना भेगा पडल्या तरी चालतील, रक्त बंबाळ झाले तरी चालतील माझे पाय, पण मला विठ्ठल भेटणार आहे. वाटण्यामुळे वारी घडते, वाटण्यामुळे नर्मदा परिक्रमा घडते, वाटल्यामुळे शबरीसारखे राम दिसतात. अन्यथा राम असे सहजासहजी कसे दिसतील? मग असं जेव्हा आपल्याला पटवतं तेव्हा आपला हर्ष आदी विषाद आपल्या भावनेवर, आपल्या ज्ञानाच्या पातळीवर अवलंबून असतात. मग ही ज्ञानाची पातळी वाढवायला नको का? आपल्या ज्ञानाची पातळी इतकी वर न्यायला पाहिजे की त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा गोंधळ, लाटा असायला नको. कोणत्याही प्रकारच्या लाटा जर मनामध्ये असतील, कशाच्या? या पुन्हा संसाराच्या किंवा अज्ञानाच्या, ह्या लाटा असतील तर आपण ज्ञानापर्यंत कसं पोहोचू? अज्ञानातून ज्ञानापर्यंत फक्त पुस्तकातून नाही जाता येत. म्हणून मी म्हटलं की नाही, की पुस्तकातून जी आपण विद्या देत होतो त्याच्यापेक्षा वर काहीतरी करायचं असं एक निर्णय घेतला. म्हणजे पैसा सोडावा लागतो, मुली सोडाव्या लागतात, विद्यार्थी सोडावे लागतात, ती जागा सोडावी लागते,
ती सोडल्यानंतर जेव्हा काहीतरी वेगळा विचार करण्यासाठी बुद्धीला प्रगल्भ करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा कुठे सत्य उजेडाला येतं. तेच 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 घिसपिटं सांगत बसलो तर त्यामध्ये आपल्याला खरंच ज्ञान मिळेल का? मग खऱ्या ज्ञानासाठी आपल्याला या सगळ्या गोष्टी सोडाव्या लागतात. आता इथपर्यंत हा मुद्दा स्पष्ट झाला असावा. त्यांनी म्हटलं पुढे, तू पाहिलं असशील की लहान मुले वाढदिवसाच्या मंगलोत्सवातही अज्ञानामुळे आक्रोश करीत सुटतात. किती आत्ता जे वारीचं उदाहरण दिलं तसं ते म्हणतात, लहान मुलांचा छान सण सुरू असतो, वाढदिवस सुरू असतो, म्हणजे छान फुगे लावलेले आहे, अतिशय सुंदर असं वातावरण आईवडिलांनी तयार केलं आहे मुलाच्या. त्या मुलाच्या वाढदिवसाशी आक्रोश करतो तो मुलगा. मला याच्यात म्हणजे तो जे रडायला लागतो, एकदा त्याच्या मनात आलं की हे त्याला काय वाटतं, त्याचं काय दुःख निर्माण होतं आणि तो म्हणतो काही अर्थ नाही आणि पूर्ण कार्यक्रमभर तो रडतो. म्हणजे त्याच्या वाटण्यावर आहे ना सगळं. जर त्याला वाटलं असतं की हा आनंदोत्सव आहे, आनंदोत्सव जर खरा आहे, वडिलांचे प्रयत्न जर खरे आहेत, तर मुलाने आनंद घ्यायला पाहिजे. पण तो मुलगा रडत राहतो. मग तसं आपल्याही बाबतीत आहे. कदाचित चांगला संसार मिळाला असेल, पण आपण रडतच राहत असू. त्या दुःखाला किती महत्त्व द्यायचं हे न कळल्यामुळे, शबरीला कळलं त्यामुळे तिने देह गेला तरी चाललं, तसं आपल्याला न कळल्यामुळे उत्तम संसार असेल भगवंतांनी दिलेला, पण आपल्याला तो महत्त्वाचा वाटत नाही. जसं लहान लेकरू वाढदिवसाच्या दिवशी रडतं, तसंच आपण चांगल्या संसारातही रडतो, वाटण्यावर आहे. आणि जर वाईटही संसार आहे एखाद्याचा, पण त्याला जर तो वाटला नाही तर तो आनंदाने जगतो. जसं मुलाचा वाढदिवस केला नाही आईवडिलांनी, तरीही तो मुलगा म्हणतो आईवडिलांचं प्रेम आणि आशीर्वाद मिळाला, मला झालं, तो आनंदी आहे. तर त्या वाढदिवस करण्यावर अवलंबून आहे का, सुमनताई विचारत आहेत. वाढदिवस करण्यामुळे मुलाचा आनंद वाढला का? त्याचा आनंद कशामुळे वाढला? तो दुःखी आहे स्वतः की तो सुखी आहे? किती मोठी गोष्ट आहे, संकल्पना आहे. आमचा संसार कसाही असला तरी जर मी सुखी राहत असेल तर ती गोष्ट महत्त्वाची आहे. दारूच्या धुंदीत असलेल्या मनुष्याला जमिनीच्या ठिकाणी पाणी दिसतं. किती साधे साधे उदाहरणं दिले. जर एखादा माणूस दारूच्या धुंदीत आहे, त्याला जमीन दिसत नाही, त्याला पाणी दिसतं. कारण पाणी आहे का तिथे? नाही. पण दिसतं कसं? पाणी. शबरीचं देह गेला, पण डोळे शाबूत आहेत आणि रामांना बघायचं आहे. म्हणजे मला काय बघायचं हे मी ठरवायचं आहे आजपासून. निर्मनुष्य स्थानी ज्याला जत्रा भरल्यासारखी वाटते, कुणीच नसताना त्याला वाटतं खूप लोक जमले आहेत आणि समोर नसलेल्या मनुष्याशी त्याचा संवाद सुरू होतो. तो जो दारू प्यायलेला मनुष्य आहे, तो समोरच्या माणसाशी बोलायला लागतो. का बरं समोर आहे का कुणीतरी आहे का? रस्ता आहे, पाण्याने भरलेला रस्ता आहे का? पाण्यातून जाताना अडखळतो आणि नसलेल्या माणसांशी बोलतो, कारण त्याला तसं वाटतं. त्याच्यावरती मनावरती ती धुंदी आहे दारूची. त्या कोणत्या तरी नशेत त्याला जे नाही ते दिसतं. मग आपल्याला कशाची नशा आहे? आपल्याला नशा आहे आपल्या देहबुद्धीची. देह आहे असं वाटतं, त्यामुळे समोरच्या व्यक्ती फार महत्त्वाच्या वाटतात आणि त्यांच्याशी संवाद सुरू होतो. मग त्यांच्याशी जो संवाद सुरू होतो तो प्रत्यक्षात आनंदाचा नाही आहे, कारण ते शेवटपर्यंत टिकणारे नाही आहे. किती प्रेम केलं आपल्या आईवर आणि त्या आईवर प्रेम करत असताना खूप संवाद केले भ्रमामध्ये. आपण चांगलं वागायचंच आहे, पण एक क्षण असा येतो आई निघून जाते, मग तो आनंद आपण दुःखी होतो. मग ते दुःखी होणार आहे पुढे जाऊन, हे राहणार नाही आपल्याजवळ, हे जर मनाला माहिती असेल, सत्य काय आहे ते समजत असेल, तर दारुड्यासारखी अवस्था होणार नाही. आपली अवस्था नशेत असणाऱ्यांसारखी होणार नाही. आपण जागृत अवस्थेत राहू. दारू पिणाऱ्याला जर पाणी टाकलं तर त्याच्या डोक्यावर जर तो ओळखेल, अरे हे खोटं होतं सगळं, तसं सद्गुरूंनी आपल्या डोक्यावर हात ठेवला की हे सगळं खोटं आहे हे लक्षात येईल. आणि तेव्हा कुठे तो संवाद जो त्याचा होत होता त्या संवादावर नियंत्रण राहील. समोर भिंत आली तरी तिला टकरा देऊन तेथून रस्ता काढण्याचा प्रयत्न करतो. समोर भिंत आली आहे त्याच्या, तरीसुद्धा जोरदार ठोस मारतो आणि असं वाटतं की त्या भिंतीला फोडून आपण तिकडे जाऊ, असं त्याचे नशा. बरं, त्या दारुड्याला आता हसण्यात काही अर्थ आहे का आपल्याला सांगा? सुमनताईंच्या या प्रश्नातून आपण विचार करू शकतो. ते दारुड्याला आपण हसतो, असा वागतो. देव आपल्याला हसत असेल की हा पण नशेत असल्यासारखाच वागतोय, समोर कुणीच नाही आणि प्रत्यक्षात आहे म्हणून असा त्याला भास आहे. आणि जेव्हा असलेले लोकसुद्धा माझ्या मनाने नसतील, तो योग आहे. जय जय रघुवीर समर्थ. सगळे लोक आहेत समोर. मग संसार सुटला का? त्यांनी प्रश्न विचारला. संसार संपला का? नाही. संसार जसाच्या तसा आहे, पण मला तो दिसतच नाही, मला तो वाटतच नाही. अशी जर अवस्था झाली तर तो सत्याचा शोध आहे. आता पटलं असेल, उदाहरणासहित पटलं असेल, कारण आपण असं समोरासमोर नसल्यामुळे मी विचारू शकत नाही, पण प्रत्यक्षाची संकल्पना आता बऱ्यापैकी स्पष्ट झाली असेल.
की आपण नशेत आहे, अज्ञानाच्या नशेत आहे. मग जगरूपी स्वप्नाची अपूर्वता. मग आता ते म्हणतात की रामांना सांगतात आहे अपूर्वता जी आहे ना ती सांगतो आता तुला. अपूर्णता सांगितली कोणती, की जे आहे ते जे आहे ते नाही आहे, जे नाही आहे ते आहे असं मी तुला सांगितलं. आता पुढे मी तुला अपूर्वता सांगतो, म्हणजे एक्स्ट्रा ऑर्डिनरी जग आहे. आता दोन्हीकडून कसं बोलतात सद्गुरू, समजून घ्यायला डोकं ताळ्यावर पाहिजे की नाही. नशेत कसं चालेल, नशेमध्ये हे कळेल का आपल्याला काही, की जो माणूस सांगणार आहे ते शास्त्रसुद्धा नको वाटत आहे. पण आता नशा उतरली असेल, आपली अज्ञानाची नशाच आहे. जशी दारुड्याला होती, भिंत नसताना भिंत वाटते, पाणी नसताना पाणी वाटतं, माणसं नसताना माणसांशी बोलायला लागतो तो. मग हे आपण त्यांना हसतो, खरं तर स्वतःला हसायला पाहिजे. आपण जीवनात हेच केलं नशेत असल्यासारखं. मग ते म्हणतात जगरूपी स्वप्नाची अपूर्वता काय आहे. आता हा पुढचा भाग सुरू झाला. मात्र रामा, भ्रांतीतल्या किंवा स्वप्नावस्थेतल्या वस्तू सत्य आहेत अशा समजुतीने वागल्यास त्यापासून इष्ट किंवा अनिष्ट परिणाम झाल्यापासून राहत नाही रे. किती वेगळा मुद्दा आहे. या ठिकाणी आपण ते म्हणतात आहे की भ्रांतीमध्ये आणि स्वप्नामध्ये ज्या वस्तू दिसतात त्या जर त्या आहेत असं जर समजून मी वागले तर त्याचा परिणाम आपल्यावरती होतो. उदाहरण तर द्यावंच लागेल या ठिकाणी. आता हे जर संसार सत्य आहे असं वाटलं, आपला मुलगा, आपलं घर, आपला पैसा, या सगळ्या सत्य वाटल्या मला, कारण भ्रम आहे. पण भ्रम नाही, पण आपल्याला तो सत्य वाटला तर काय होतं, भ्रांतीतल्या किंवा स्वप्नातल्या वस्तू सत्य आहेत असं जर समजुतीने वागलं तर त्यातून इष्ट आणि अनिष्ट परिणाम झाल्यापासून राहत नाही. मग आता एखाद्या वेळी इष्ट परिणाम काय होतील, की माझी संपत्ती वाढेल, मेरा पैसा बढ़ जाएगा. ये भी परिणाम हुआ क्योंकि मैंने वही विचार किया पैसा बढ़ाना है, संपत्ति बढ़ाना है, संपत्ति बढ़ाना है, बढ़ गई. इष्ट परिणाम हुआ. म्हणजे तो परिणाम कसे सांगतात पा वैशिष्ट्य, मला मुलगा व्हावा, मुलगा व्हावा, मुलगा व्हावा असं एखाद्याने म्हटलं, की जसं आत्मदेव ब्राह्मणाची गोष्ट आहे की ज्याला मुलगा पाहिजे होता एवढा ज्ञानी असून, ठीक आहे मुलगा व्हावा असं वाटतं, झाला म्हणजे परिणाम मिळाला. जो मी विचार केला तो मिळाला. पण तो मिळाल्यानंतर आता ती संपत्ती कोणत्याही कारणाने चोरापोरी गेली, संपली, काळ बदलला आणि संपत्ती गेली तर अनिष्ट परिणामही भोगावा लागतो. म्हणजे संपत्तीवर माझं सुख अवलंबून असेल तर संपत्ती मिळाल्यावरही सुख मिळालं आणि संपत्ती गेल्यावर दुःख मिळालं. म्हणजे सुख आणि दुःख आपण कुणावर अवलंबून ठेवलं, त्या संपत्तीवर. मुलगा झाला, मुलगा व्हायला पाहिजे, मुलगा व्हायला पाहिजे, मुलगा व्हायला पाहिजे, झाल्यानंतर 18 वर्षाचा तो मुलगा अपघातात जर गेला, एखाद्याच्या जीवनात जर अशी घटना घडली, झाल्याचा अगदी अतिशय आनंद त्यांनी भोगला, पण काही कारणाने पूर्वप्रारब्धाने जर त्या मुलाचा अपघात झाला तर दुःख झालं. म्हणजे सुख आणि दुःख या संसारावर अवलंबून ठेवलं की नाही त्यांनी. मग ते म्हणतात आहे की भ्रांतीतल्या किंवा स्वप्नामधल्या वस्तू सत्य आहेत अशा समजुतीने जर वागल्या तर त्याचे परिणाम उत्तम आणि वाईट दोन्ही तुला भोगावे लागतील. आपल्याला भोगायचे आहेत का, आता आपल्याला भोगणं संपवायचं आहे की नाही. भोगायचं जर नसेल तर या सगळ्या गोष्टींवरती अशा पद्धतीने विचार करा. मग पाचोळ्यावर पाऊल पडून आवाज झाल्याबरोबर भूत आले म्हणून वेडेवाकडे धावत सुटणाऱ्या खड्ड्यात पडून दुखापत होण्याचा प्रसंग येतो. मग आपल्याला या छोट्या छोट्या गोष्टींनी दुःख होतं आणि स्वप्नातही प्रियजनांचा संयोग झाला आणि स्वप्नामध्ये जरी जाणवलं की ही व्यक्ती माझ्याजवळ नाही तर स्वप्नातल्या दुःखाचा सुद्धा त्याच्या स्वतःच्या जीवनावर परिणाम होतो. म्हणजे रज्जू भासे सर्प तो खरा, केवळ माया आहे. दुरून दिसते ती दोरी खरं आहे असं वाटलं तर शंकराचार्यांचा सिद्धांत आहे मोठा, की जर दोरी समोर दिसते आणि त्याला जर साप वाटला तर मग तो खरा आहे, साप वाटलं त्याला भीती वाटते आणि प्रत्यक्षात ती दोरी आहे. मग या सगळ्या गोष्टी जेव्हा कळतील तेव्हाच काहीतरी जीवनात घडेल की नाही. स्वप्नातही प्रियजनांचा संयोग झाला, स्वप्नामध्ये जरी वाटलं की माझी आई गेली आणि माझ्या स्वप्नामध्ये असं संसारात काहीतरी झालं तर याला खडबडून जाग येते आणि दुःख होतं. स्वप्नात, बरं स्वप्नात जरी झालं तरी याला दुःख होतं आणि प्रत्यक्षात कसा सहन करेल, तो सहन करत नाही म्हणून दुःख होतं. दुःख हे त्या गोष्टीवर अवलंबून नसून त्यामध्ये अडकलोय किती ह्यावरती होत आहे. आणि दुःख नाही असं म्हणतच नाही, पण त्या दुःखावर पूर्वप्रारब्ध समजून आपला इतकाच काळ त्यांचा संयोग होता असं समजून कल्याणाचा मार्ग शोधणं आपल्याला आवश्यक आहे. कारण तो मुलगा वापस येऊ शकत नाही, ती संपत्ती तरी एक वेळ खूप वर्षांनी वापस येईल, पण जी व्यक्ती गेली ती पुन्हा येऊ शकत नाही ना. जो लॉस झालेला आहे तो झालेला आहे.
हे समजेपर्यंत आपली मती स्थिरच होत नाही. मग त्या दुःखामध्ये माणूस अगदी स्वतःची आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतो. हे जे आत्महत्या करणं हे सगळ्यात मोठं पाप आहे, कारण त्यांनी दुःखावरती विजय मिळवला नाही. मग असं सुखदायक प्रियजन तर तो सुखदायकच असतो. त्याला मग स्वप्नात जरी संयोग झाला तर तो सुखी असतो, स्वप्नात वियोग झाला तरी तो दुःखी असतो. म्हणजे सुख दुःख त्याच्या संयोग आणि वियोगावर अवलंबून आहे. प्रत्यक्षात तो स्वतःच्या बुद्धीत स्थिर नाही. किती शॉकप्रूफ लावले आपण गाडीला लावतो. गाडी जेव्हा लावतो, गाडी जेव्हा आपल्याला धक्के देते, टू व्हीलर असो, तर त्या टू व्हीलर किती धक्के देते. एखाद्या दगडावरून गेली की धक्का बसतो जोरदार. मग लागलीच आपण मेकॅनिककडे जातो आणि त्याला म्हणतो की याला शॉकअप्स लाव, आणि शॉकअप्स जेव्हा लागतात तेव्हा स्मूथ गाडी जाते. मग तसं आपल्या जीवनामध्ये धक्का असतो हा दुःख. म्हणजे त्या दुःखाला जर समजावून सांगितलं की हे दुःख शाश्वत नाही, हे आज आहे उद्या नाही, या सगळ्या गोष्टी माझ्या परमनंट सोबत नाही आहेत, या मला कधी ना कधी सोडाव्याच लागणार आहे, मी आधी जे होती ते वेगळी आहे, असं जेव्हा मनाला शॉकअप लागला तर मनाला धक्का बसत नाही. आणि धक्का न बसणे म्हणजेच समाधानाची अवस्था आहे. धक्का नाहीच वाटला, मला वाटलंच नाही कशाचंच काही, तर मला कोण बिघडवू शकतं. लोकांनी वेडं म्हटलं तरी चालेल, ही दुःख असून दुःखी नाही, वेडं म्हटलं तरी चालेल, पण माझ्या मनात तर मी स्थिर आहे. मला याचं वाटत नाही, कारण माझ्या मनात रामांना वसिष्ठांनी जे सांगितलं आहे ते पटलं आहे, त्यामुळे मी स्थिर आहे. लोकांनी वाईटही म्हटलं तरी त्याचा परिणाम होत नाही, दुःखाचा परिणाम होत नाही, सुखाचा परिणाम होत नाही, शॉकअप लागले. पण ज्ञात्याच्या दृष्टीने आनंद आणि भीती सर्वच मायेचा मिथ्या विलास आहे. म्हणून आता आम्हाला जर ही गोष्ट लक्षात आली, रामा म्हणजे वसिष्ठांना म्हणतायत, तर बाकी मला याचा सुखदुःखाचा, जीवनातल्या सुखदुःखाचा परिणाम होत नाही. हे साधं आहे का? हे जे आपण सांगतोय ते साधं आहे का? अजिबात नाही, तो योग आहे. सद्गुरूंच्या कृपेने आपल्याला मी कोण आहे हे कळणार आहे. आणि मी कोण आहे हे कळल्यानंतर आपला या संसाराशी काय संबंध आहे, मी कोण आहे, माझे हे लोक माझे कोण आहेत, किंवा हा संसार माझा काय आहे. समुद्र जो आहे तो समुद्र वर्षानुवर्षांपासून आहे. त्या ठिकाणी आपण गेल्यावर असं वाटतं मी समुद्र बघितला. अरे मी बघितला तो काही काळापुरता बघितला, प्रत्यक्षात तो समुद्र किती दिवसांपासून, म्हणजे किती हजारो युगांपासून आहे. ही जेव्हा जाणीव होते तेव्हा तो समुद्र किती मोठा आहे आपल्यापेक्षा, ही पृथ्वी किती मोठी आहे, त्या पृथ्वीमध्ये आपण किती आहोत याची जेव्हा जाणीव होते, याचा किती दिवस संबंध आहे आपला असेपर्यंत, मी असेपर्यंत. पण हा जो संबंध आपण मूळ तत्वाशी जर जोडला तर त्या तत्वाचा आपण अंश आहोत हे लक्षात जेव्हा येतं तेव्हा हे सगळं आपलंच होतं आहे आणि राहणार आहे अशी भावना निर्माण. आणि ही भावना जर निर्माण झाली तर माझ्यासारखे म्हणणार नाही का कृतज्ञ मी कृतार्थ मी होतो, मी आहे आणि राहणार आहे. प्रत्यक्षात माझं जीवन संपत आहे, प्रत्यक्षात हे लोक संपत आहेत, प्रत्यक्षात ही पृथ्वी जर माझं मरण झालं तर हे सगळं संपून जाणार आहे माझ्यासाठी. पण ते संपलं आहे का? नाही. माझ्यानंतर माझ्या 12व्याच दिवशी लोक जेवणार आहेत सगळेजण, आणि तेव्हाही मी आहे, वेगळ्या रूपामध्ये आहे. आधी होतो, आता आहे, पुढे वेगळ्या रूपात राहणार आहे. हे जेव्हा कळलं तर काही काळाचा संबंध मला कळला, तर ती माया मला कळली. मग ते दारुड्यासारखी नशा उतरली, पाणी टाकलं डोक्यावर, अरे हे खरं आहे का? मग असं जर मला कळलं तर मी माझ्या स्वरूपात स्थिर नाही का झाले? हा योग आहे. स्वरूपामध्ये स्थिरता येणे हा योग आहे. आणि जो प्रभू कृपेने समजतो, पण करावं आपल्याला लागतं साधना, कष्ट, त्याची जी साधना आहे ती आपल्याला करावी लागते. ती नाही केली, सगळ्यांना समजले, पुस्तक सगळ्यांच्या समोर आहे आणि प्रत्येकाने ते वाचलं, ऐकलं, आवडलं, पण तिथेच ठेवून दिला तो अनुभव, तर ते आपल्यामध्ये उतरणार नाही. ते म्हणतात ते कर्तव्य तुला करावंच लागणार आहे, पटो किंवा न पटो. अर्जुनाला कुठे पटलं युद्ध करणं? नाही पटलं. अरे माझे मामा, माझे काका, माझे आजोबा, माझे गुरु, यांना कसं मारू? तसंच आपलं होतं आहे ना. मग तसं जर तुझं झालं तर अर्जुनाला म्हणे तुझा विषाद योग उपयोगाचा नाही, तुला कर्म करावंच लागेल. मला कोणतं कर्म करायचं आहे? हे सगळे कर्म करावेच लागणार आहेत मला, मी पळून जाऊ शकत नाही. आता कळलं ना बुद्धीला माझ्या, मी पळून जाऊ शकत नाही. पण न पळता याच ठिकाणी जर मला कळलं मी कोण आहे, म्हणजे जसं कृष्णाने अर्जुनाला सांगितलं तू कोण आहे, ह्यांना मी आधीच मारलंय, ह्यांना मी आधीच जिवंत केलंय, हे सगळं माझं कार्य आहे, तुझं काय आहे त्यात, असं जेव्हा कळलं त्याची बुद्धी एकदम एकदम स्थिर झाली. ओ माझा काही संबंध नाही या ठिकाणी, जे व्हायचं आहे ते होणार आहे, मी होतो, मी आहे, मी राहणार आहे, मी तुझा आहे. कृष्णाला म्हणतो मी तुझा आहे, तू जे म्हणतो ना ते खरं आहे.
असं जेव्हा मानलं, मग अर्जुनाने बाण सोडण्याची क्षमता त्यांनी केली, कारण त्याला माहिती आहे सगळं भगवंताची लीला आहे. मग तसं कर्तव्य जर मी भगवंताच्या लीला आहे असं जर समजून केलं, तर मग आता ही अपूर्वता, उलट हे स्वप्न जे आहे ते अपूर्व आहे. मग तू ह्याचा विचार कर, हे सुख आलं, हे दुःख आलं तुला, ते किती अपूर्व आहे. आता त्या स्वप्नातून जागृती येणं ही खूप मोठी संधी आहे तुला, जी अज्ञानातून ज्ञानाकडे नेणार आहे. तो अज्ञानातून ज्ञानाकडे जाण्याचा हा जो प्रवास आहे, ते मिळण्यासाठी हा देह आहे. आणि या देहाचे सुखदुःख आहे. हे देह तू कशासाठी, देह नसता तर आत्मा कसा मुक्त झाला असता नुसताच? आत्म्याने कोणतं सुख घेतलं असतं? आत्म्याने कोणतं दुःख भोगलं असतं? काहीच नाही. आत्म्याने कसं भोगणार आहे शरीराच्या शिवाय? त्यामुळे मी तुला शरीर दिलंय. आणि त्या शरीरातून तू माझा होता आहे आणि राहणार आहे, त्या पद्धतीने तू विचार कर आणि साक्षीभावाने सगळ्या दुनियेकडे बघ. मग तुला दिसेल ही दुनिया काय आहे. म्हणजे याचा अर्थ दुनिया नाही असं नाही. दुनिया जशी आहे तशीच आहे, फक्त मला ती वाटत नाही. जय जय रघुवीर समर्थ. माझ्या वाटण्यावर आणि विचारा इतकं देखणं काही नाही. एकदा का असा विचार मी केला, तर माझ्या विचारातून ही सृष्टी निघून गेली. आणि माझ्या विचारात कोण बसलं? माझ्या विचारामध्ये सत्य संकल्प बसला. आणि एकदा का सत्य संकल्प बसला की माझा योग साध्य झाला. जय जय रघुवीर समर्थ. आता मात्र या जगत स्वप्नात अपूर्वता ही आहे की ते मनुष्याच्या संकल्पाप्रमाणे, एक कुणाचा तरी ऑडिओ चालू आहे, कुणाच्या तरी संकल्पामुळे जागृतीतच भासमान होते आणि आत्मस्वरूपाची कायमची जागृती ज्याला आली त्यालाच ते स्वप्न आहे असे आता ह्याची अपूर्वता काय आहे म्हणतात? इसकी एक्स्ट्राऑर्डिनरी कैसी है ये सब, क्योंकि मैंने अगर डिसाइड किया, मैंने अगर समझा तो है. मग ही अपूर्वता नाही का? ही संधी कधी होती आपल्याला? बैलाच्या जन्मात आहे का? पर्वताच्या जन्मात आहे का? समुद्राच्या जन्मात आहे का? नदीच्या जन्मात आहे का? एखाद्या नीच योनीत आहे का? आहे का? ही राक्षसाच्या जन्मात आहे का? नाही. ही अपूर्वता या देहाची ही आहे की या देहामध्ये मैं जो सोचता हूँ वही होगा. मैंने सोचना गलत किया अभी तक, इसलिए वो हो नहीं रहा था, क्योंकि वो सोच जो थी हमारी, वो सोच ही गलत थी. ये होना चाहिए, वो होना चाहिए, होने के बाद कुछ नहीं मिलता. वो सोच अगर हम बदलेंगे तो ईश्वर कहता है जो आप सोचोगे वही होगा. तुम्हें मुक्त होना है, मुक्त हो जाओ. तुम्हें इस जन्म में फिर से आना है, आ जाओ. जो कुछ करना है तुम्हें करना है, बताने का काम मैं कर रहा हूँ. बताने के बाद साधना और योग से अगर आपने कुछ अलग समझा खुद को तो ही कुछ हो सकता है. अन्यथा पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. आवाहनं न जानामि, न जानामि तवार्चन, पूजांचैव न जानामि, क्षम्यतां परमेश्वर, क्षम्यतां परमेश्वर, क्षम्यतां परमेश्वर. जय जय रघुवीर समर्थ.